नमस्कार भक्तांनो. भक्ती साधना या आपल्या चॅनेलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याविषयीची माहिती जाणून घेतली. आजपासून आपण एक छोटी नवी मालिका सुरू करतोय. यामध्ये प्रत्येक दिवशीचं महत्त्व आणि त्या आठवड्यातल्या दिवसांमध्ये कोणत्या देवतांची पूजा करायला हवी याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. विविध देवतांची पूजा, त्यांच्या मागची परंपरा आणि त्या पूजेमुळे आपल्या जीवनात येणारे बदल अशी सगळी माहिती आजपासून आपण जाणून घेऊयात. आज आपण बोलणार आहोत एका विशेष विषयावर. लक्ष्मी माता आणि देवीची शुक्रवारी पूजा का करतात? शुक्रवार हा आपल्या संस्कृतीत समृद्धीचा दिवस मानला जातो. पण ही पूजा फक्त पैशांसाठी नाही. ती मन शुद्ध करण्यासाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी केली जाते. आज आपण या पूजेचा इतिहास, तिचं धार्मिक महत्त्व, मंत्र, उपाय, अनुभव आणि आधुनिक काळात ही पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. लक्ष्मी माता ही समुद्र मंथनातून प्रकट झाली अशी कथा आपल्याला लहानपणापासून ऐकायला मिळते. समुद्र मंथन करताना देव आणि दानवांनी मिळून समुद्र हलवला आणि त्यातून अमृतासह लक्ष्मीही प्रकट झाली. तिच्या हातात कमळ असतं, जे निर्मळतेचं प्रतीक आहे. ती श्री, संपत्ती, सौंदर्य आणि करुणेची देवता मानली जाते. फक्त बाहेरून पाहिलं तर लक्ष्मी म्हणजे पैसा, दागदागिने, ऐश्वर्य, पण तिच्या पूजेचा मूळ अर्थ आहे मनःशुद्धी, आत्मविश्वास आणि कृतज्ञतेची भावना. अनेक घरांमध्ये शुक्रवार हा दिवस संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन पूजा करण्याचा असतो. संध्याकाळी दिवे लावले जातात, स्तोत्रपठण केलं जातं आणि प्रसाद वाटला जातो. देवी ही मातृत्वाची, शक्तीची आणि संरक्षणाची प्रतीक आहे. म्हणूनच लक्ष्मी आणि देवी एकत्र पूजली जाते. सुख, समृद्धी आणि मानसिक संतुलन मिळवण्यासाठी या दिवशी पूजा करण्याचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. शुक्र हा ग्रह सौंदर्य, प्रेम, भोग आणि ऐश्वर्याशी संबंधित मानला जातो. ज्याचा शुक्र ग्रह बलवान असतो त्याला जीवनात ऐश्वर्य, सौंदर्य, कलात्मकता आणि सुख मिळतं. परंतु हा ग्रह अशांत असला, दुर्बल असला किंवा नकारात्मक प्रभाव असला तर जीवनात आर्थिक अडचणी, नात्यातील तणाव किंवा आत्मविश्वास कमी अशा गोष्टी घडू शकतात. म्हणूनच शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करणे, शुक्र ग्रहाशी संबंधित उपासना करणे, स्तोत्र पठण करणे हे सगळं मन आणि जीवन संतुलित ठेवण्यास मदत करतं. लक्ष्मी पूजेमुळे फक्त धन मिळत नाही, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, नातेसंबंध सुधारतात, घरात सकारात्मक ऊर्जा राहते, आर्थिक नियोजन करण्याची शक्ती मिळते. जेव्हा आपण नियमितपणे पूजा करतो त्यावेळेस आपलं मन एकाग्र होतं. आपण त्या क्षणी स्वतःला थांबवून जीवनाकडे सकारात्मक नजरेने पाहतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासही लक्ष्मी पूजेमुळे मदत होते. आता आपण प्रत्यक्ष लक्ष्मी पूजेत कोणते उपाय करावेत याबद्दल बोलूयात. घर स्वच्छ ठेवणे. पूजा हा केवळ विधी नाही, स्वच्छता म्हणजे मनाचीही स्वच्छता. घर आवरणे, देवघर स्वच्छ ठेवणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. दीप प्रज्वलन. शक्यतो तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. तो आपल्या मनालाही उजेड देतो. लाल किंवा पिवळा रंग, या रंगांना शुभ मानलं जातं. पूजा करताना लाल वस्त्र, फुले किंवा वस्तू वापरल्यास ऊर्जा वाढते. मंत्रजप. ओम श्री महालक्ष्मी नमः, श्री लक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण मन एकाग्र करतो. अन्न अर्पण. खीर, फळे, दूध किंवा गोड पदार्थ अर्पण करून मनाने कृतज्ञता व्यक्त करा. सकारात्मक संकल्प. पूजा करताना मी संतुलित राहीन, माझ्या घरात शांती आणि प्रेम वाढेल, मी इतरांना मदत करीन
असे संकल्प करा. फक्त पूजा नाही, तर काही रोजच्या सवयींनी लक्ष्मीची कृपा अनुभवता येते. घरात दिवा कायम लावा. घरात नकारात्मक चर्चा टाळा. गरजू व्यक्तीला मदत करा. दान ही लक्ष्मीची कृपा टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. अन्न वाया घालवू नका. मनात कृतज्ञता ठेवा. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी धन्यवाद द्या. आपल्या देशभरात लक्ष्मी पूजेसोबत अनेक परंपरा आहेत. काही ठिकाणी संध्याकाळी विशेष दीपमाळ लावली जाते. काही लोक शुक्रवारला उपवास करतात. काही जण दर शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्र किंवा चालिसा पठण करतात. काही ठिकाणी या दिवशी सुवर्ण किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. ही गोष्ट केवळ धनासाठी नाही, तर समृद्धीची भावना वाढवण्यासाठी असते. त्याचबरोबर काही लोक आपल्या घरात दर शुक्रवारी गोड पदार्थ बनवून सर्वांसोबत वाटून घेतात. हे प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. कथा सांगते की जे लोक नित्य लक्ष्मी पूजेला वेळ देतात त्यांचं मन संतुलित होतं आणि त्यांना जीवनातील संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाकडे वेळ कमी असतो, पण लक्ष्मी पूजेसाठी मोठ्या तयारीची गरज नाही. दर शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटं तरी पूजा करा. मनात कृतज्ञता व्यक्त करा. तुमचं घर जिथे आहे तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. ऑफिसमध्ये काम करणारे असाल, व्यस्त गृहिणी असाल किंवा विद्यार्थिनी असाल, थोडक्याशा वेळात ही पूजा करून स्वतःला मानसिक आधार मिळवता येतो. जेव्हा आपण नियमित पूजा करतो तेव्हा स्वतःवर विश्वास वाढतो. आर्थिक अडचणी, नात्यांतील अडथळे किंवा मानसिक तणाव यावर मात करण्यासाठी ही पूजा एक आध्यात्मिक आधार ठरते. मी स्वतः पाहिले, जेव्हा आपण दर शुक्रवारी लक्ष्मी पूजेला वेळ देतो तेव्हा घरात एक वेगळी शांतता जाणवते. नकारात्मक विचार कमी होतात आणि छोट्या गोष्टीसाठीही मन आनंदी राहतं. कधीकधी परिस्थिती कठीण असते, आर्थिक ताण असतो, नात्यांमध्ये मतभेद असतात, पण पूजा करून, मन एकाग्र करून आपण स्वतःला सांभाळतो. हा आध्यात्मिक आधार आपल्याला संकटातून बाहेर काढतो. मित्रांनो, लक्ष्मी पूजेचा खरा अर्थ केवळ संपत्ती नाही, तर संतुलन, प्रेम, करुणा आणि मानसिक शांती आहे. पुढच्या शुक्रवारी तुम्ही ही पूजा करून पहा किंवा शक्य असल्यास आजच करा. मनाने संकल्प करा, मी माझ्या घरात प्रेम, समृद्धी आणि सकारात्मकता आणीन. मी दररोज कृतज्ञतेने जीवन जगीन. लक्ष्मी माता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आशीर्वाद देऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. पुढच्या भागात आपण आणखी एक सुंदर धार्मिक विषय घेऊन येणार आहोत, त्या दिवशीचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ओम श्री महालक्ष्मी नमः अशी कमेंट करा, म्हणजे लक्ष्मी मातेची तुमच्यावरही कृपा होईल.